विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारनं अनियमिततेच्या तक्रारी आणि त्याबाबतच्या सीआयडी किंवा एसआयटी चौकशीनंतर रद्द करण्यात आलेल्या जेपीएससी अर्थात झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाद्वारे आयोजित परीक्षांसह 44 भरती परीक्षांची यादी जाहीर केली आहे। या घडामोडींनंतर सरकारने काही निर्णय जाहीर केले। जेपीएससी जेएसएससी या परीक्षांमधील अनियमितता आणि गैरप्रकारांबाबत दाखल झालेल्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल। जेपीएससी जेएसएससी मध्ये एक अंतर्गत देखरेख कक्ष स्थापन केला जाईल। परीक्षा सुधारणांबाबत सर्वसमावेशक अभ्यास करण्यासाठी आयएएस अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल। या समितीत इतर अधिकाऱ्यांसोबतच एका नामांकित संस्थेच्या संचालकाचाही सदस्य म्हणून समावेश असेल। ही समिती आपला अहवाल पुढील 2 महिन्यात सरकारला सादर करेल। हे निर्णय सरकारने घेतले आहेत। लोकशाही असलेल्या भारतात